जेव्हा आमची हातभर फाटल ना त्याच्यानंतर आम्हाला कुठंतरी असा अनुभव वाटेल बरं का. तर कसं पब्लिक, मी तुमचा अजय ब्लॉगर सर्वांचे स्वागत आहे आपले एक नवीन ब्लॉग मध्ये. तर आज निघालो बरं का आपण साईटवर जायचं. आपला 5वा दिवस आहे बरं का. जेव्हा मग आमच्या दादीने टेरिंग बिंगवली, ट्रेनिंग संघ आपले माणसं पण बिंगवले बरं का. माणसं बिंगून झाल्यानंतर आपण फायनली पोहोचलो बरं का साईटवर येऊन पाहत काय आपल्या मिस्त्रीनं पुऱ्या वाकडे तिकडे भितडी बांधून टाकले बरं का. मग त्याच्यानंतर आपण पहिले गाडी भरून घेतली बरं का. गाडी भरून झाल्यानंतर आपण चार्जर संघ घेतले बरं का. मग भरून झाल्यानंतर साईट वरून गाडी हलवली बरं का. यावशात येऊन पाहतात का इकडं मोकर गर्दी होती, मोकर दिंड्या चालू होत्या बरं का. मग पोहोचलो बरं का दुसऱ्या साईट वर. त्या साईट वरून प्लेटा ज्या भरल्या होत्या ना त्या सर्व या साईट वर खाली करायच्या होत्या. लय अभिमान वाटन पण आमची जेव्हा हातभर फाटन न घाबरता तुमचा भाऊ साईट वरून प्लेट खाली फेकीत होता. मग त्याच्यानंतर कुठेतरी आम्हाला अनुभव आला बरं का. गाडी खाली झाल्यानंतर आम्ही समुद्राच्या कडाला हात धुवायला गेलतो बरं का. पण इकडे पाहतो का इकडे तर जहाज डुबली होती बरं का. आपण जहाजला काढायचं तुम्हाला सांगतो भावांना खूप प्रयत्न केला पण आपल्याला काय जहाज निघले नाही. पण तेच लय वाईट वाटलं बरं का. मग त्याच्यानंतर दादूभाई चालला बरं का त्याच्या घरी. मग आम्ही पण निघालो होतो बरं का आमच्या घरी. आमचं तर काम झालं होतं. भेटू मग आपल्या उद्याच्या पुढच्या वर्षीच्या ब्लॉग मध्ये.